युद्धाचा परिणाम थेट आता सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर होणार असून 10 वस्तूंच्या किमती या भयानक वाढणार आहेत। अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठ हादरली असून त्याचा थेट परिणाम आता तुमच्या आमच्या स्वयंपाकघरापर्यंत जाऊन पोहोचला आहे। दररोजच्या वापरामध्ये लागणाऱ्या 10 वस्तू ज्याच्याशिवाय आपल्या घरातलं पाणीही हलत नाही, ज्याच्याशिवाय स्वयंपाक पूर्ण होऊ शकत नाही, अशा वस्तूंच्या किमती या थेट आता 4 पटीने वाढणार आहेत। ज्या वस्तू तुम्हाला 10 रुपयाला मिळत होत्या त्याच वस्तू आता 40 रुपयाला घ्याव्या लागणार आहेत आणि नागरिकांनो याच्यासाठी तुमच्याकडे फक्त आजचा आणि उद्याचा दिवस उरला आहे, कारण परवापासून हे दर आता थेट वाढणार असून 4 पटीने वाढणार आहेत। जर तुम्ही आज घाई केली नाही तर परवापासून तुमच्या घरातलं बजेट हे पूर्णपणे कोलमडून जाणार आहे। नागरिकांच्या खिशावर मोठा घाला बसणार आहे। मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की अमेरिका आणि इराण तर खूप दूर आहेत, मग आपल्यावर याचा काय परिणाम होणार आहे तर लक्षात घ्या, इराण हा कच्चा तेलाचा आणि गॅसचा सर्वात मोठा स्रोत आहे। अमेरिका आणि इराणमधील तणावामुळेच आता सामुद्रधुनी मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे। जगातलं 30% कच्चं तेल हे तिथूनच येतं। जर इथूनच पुरवठा थांबला तर डिझेल आणि पेट्रोलचे दर हे गगनाला भिडणार आहेत। जेव्हा डिझेल महाग होणार आहे तेव्हा ट्रकचं भाडं वाढणार आणि परिणामी तुमच्या घरामध्ये येणारी प्रत्येक वस्तू महागली जाईल। पण ही वाढ होत असताना फक्त 10 ते 20% होणार नाही तर थेट 4 पट होत आहे। त्यामुळेच महागाईचा भडका उडणार आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक धक्क्यापासून तुम्ही वाचवू शकणार आहात, कारण जर पुढच्या 48 तासामध्ये तुम्ही सावध झाले नाही तर परवापासून तुमच्या घरातील या 10 वस्तू 4 पट जास्त किमतीने तुम्हाला खरेदी कराव्या लागतील। 10 रुपयाची वस्तू थेट 40 रुपयाला मिळणार आहे। या 10 वस्तूंच्या यादीमध्ये जी 5व्या नंबरची वस्तू आहे ती तर प्रत्येक गरीबाच्या आणि सर्वसामान्यांच्या घरामध्ये लागतेच। तिच्याशिवाय कोणाचंही काम होत नाही। विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी आपल्याला ती गरजेची आहे। पण मध्यमवर्गीय कुटुंबांनो, 2 नंबरची जी वस्तू आहे ती तर नागरिकांचा जीव की प्राण आहे, कारण रोज वापरामध्ये ती वस्तू लागतेच। दोन्ही वस्तूंच्या किमतीमध्ये अशी भयानक वाढ होणार आहे की नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकणार आहे, कारण पुढील 2 दिवसामध्ये तुम्हाला या वस्तू विकत घेण्यासाठी 4 पटीने पैसे मोजावे लागणार आहेत। अमेरिका आणि इराणमधील युद्ध आता केवळ बातम्यांपुरतं मर्यादित राहिलं नाहीये, तर याचा थेट परिणाम हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये झाला आहे। तेलाच्या डब्यापासून ते गॅस सिलेंडरपर्यंत वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे। पण ही वाढ फक्त इतकीच मर्यादित राहिले नाही तर 10 वस्तू ज्या दैनंदिन गरजेच्या आहेत त्यांची देखील किंमत ही भयानक वाढणार आहे। नागरिकांना वाटत होतं की फक्त गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेल महागलं आहे, तर फक्त इतकीच गोष्ट नाहीये, तर 10 वस्तूंच्या किमती या 4 पटीने वाढल्या आहेत, ज्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला नेहमी लागतात। त्यांची किंमत ही भयानक वाढली आहे। तुम्ही विचारही केला नसेल की या वस्तूंची किंमत ही इतकी वाढू शकते, पण त्याही वस्तूची किंमत आता 4 पटीने वाढली आहे, कारण जिथून जगाचा व्यापार चालतो तेच मार्ग आता बंद होणार आहेत। जेव्हा युद्ध होतं तेव्हा सर्वात आधी महाग होतं ते म्हणजेच तेल, आणि तेल महागलं की वाहतूक महागते। त्यामुळे 3 दिवसांनंतर बाजारपेठांमध्ये या 10 वस्तूंचे दर हे भयानक वाढणार असून थेट नागरिकांच्या खिशावर मोठा ताण येणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे आता फक्त 48 तास उरले आहेत तर त्याचाच फायदा घ्या, कारण तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आज ज्या वस्तू आहेत त्या परवा सोन्याच्या भावाने विकल्या जाणार आहेत। कारण अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी ही पूर्णपणे कोलमडली आहे। ज्या वस्तू 10 रुपयाला विकत घेतल्या जात होत्या त्या परवा तुम्हाला 40 रुपयाला मिळणार आहेत। 4 पटीने वाढ होणार आहे। मध्यमवर्गीय कुटुंबांचं बजेट आता पूर्णपणे कोलमडणार नाही तर ते पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे। आज मी तुम्हाला अशा 10 वस्तूंची यादी सांगणार आहे ज्याचा साठा तुम्ही आजच केला नाही तर परवा तुम्हाला या वस्तू 4 पट किंमत देऊन विकत घ्याव्या लागतील, कारण अशा 10 वस्तू आहेत की ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल। त्या वस्तूंची किंमत ही 4 पटीने वाढणार आहे। या 10 वस्तूंपैकी 5 नंबरची वस्तू तर पाहून तुमचा डोळ्यावर विश्वास बसणार नाही की या वस्तूची किंमत इतकी भयानक वाढू शकते, पण युद्धामुळे हे शक्य झालं आहे। कोणत्याही वस्तूची किंमत ही 4 पटीने वाढली जात आहे। त्यामुळे जाणून घ्या की ज्या 10 वस्तूंची नावं या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्या वस्तू खरेदी करून ठेवणं नागरिकांसाठी फायद्याचं ठरू शकतं, कारण आता युद्ध झालंय त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये फरक पडलेला आहे। मित्रांनो, नागरिकांना
वाटत आहे की युद्ध तिथे होतंय, मग आमच्या स्वयंपाकघरात काय फरक पडणार आहे. पण मित्रांनो, तसं नाहीये. जागतिक बाजारपेठ ही एका साखळीसारखी असते. इराण हा तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा असलेला देश आहे. त्यामुळे युद्धाच्या ठिणगीमुळे कच्च्या तेलाचे दर हे गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय वाहतूक तर महागली आहे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू येत असताना त्या 4 पटीने विकल्या जाणार आहेत. याचाच परिणाम महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण या 10 वस्तूंपैकी 5 वस्तू अशा आहेत की ज्या ग्रामीण भागामध्ये दुप्पट नाही तर चौपट किमतीने विकल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील काही ठिकाणी ठराविक जिल्ह्यांमध्ये यांचा भाव भयानक वाढणार आहे. वाहतुकीचे खर्च वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुमच्याही जिल्ह्यामध्ये त्या वस्तू या चौपट किमतीने विकल्या जातील. मित्रांनो, युद्ध सीमेवर होतं, परंतु याची झळ आता तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. इराणमधून येणारं कच्चं तेल आणि रसायने थांबली आहेत. भारताची आयात निर्यात विस्कळीत झाली आहे. केंद्र सरकारने आणि जागतिक तज्ज्ञांनी जो इशारा दिलाय तो ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला जाणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवरती याचा घाला पडणार आहे. शेतकऱ्यांपासून मजुरांपर्यंत सर्वांचं बजेट कोलमडत जाणार. पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला त्या 5 वस्तू सांगणार आहे की ज्या ग्रामीण भागामध्ये आजच खरेदी करून ठेवणं नागरिकांच्या फायद्याचं ठरणार आहे. कारण 10 वस्तूंपैकी 5 वस्तू अशा आहेत की ज्या दररोज आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागतातच. त्यामुळे नागरिकांनो, लक्षपूर्वक ऐका की कोणत्या वस्तूंचे दर हे पुढील 2 दिवसामध्ये भयानक वाढणार आहेत. जगातील सर्वात मोठ्या युद्धाचा आता तुमच्या थेट किचनवरती हल्ला झालाय. अमेरिका आणि इराण युद्धामुळे असं काही घडतंय जे गेल्या 100 वर्षामध्ये घडलं नव्हतं. येत्या 72 तासामध्ये तुमच्या घरातील 10 वस्तू अशा आहेत की ज्यांचे भाव हे फक्त वाढणार नाहीत तर त्यांचे भाव हे गगनाला भिडले जाणार आहेत. कारण आता वस्तूंचा साठा संपत आला. महाराष्ट्रामध्ये देखील अशा 5 जिल्ह्यांची नावं समोर आली आहेत की जिथे वस्तूंचा साठा हा पूर्णपणे संपत आलाय. जर तुम्ही या जिल्ह्यातील पट्ट्यांमधील असाल तर तुमच्यासाठी फक्त आजचाच दिवस शिल्लक आहे. आज तुम्ही खरेदी करू शकणार आहात, कारण पुढे हेच दर आणखीन 6 पटीने देखील वाढू शकतात. कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर हे एका रात्रीत 40% वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुमच्या गावाकडे येणारा ट्रक थांबला तर तुमच्या गावामध्ये येणाऱ्या 10 वस्तूंचा आकडा आणखीन महाग होऊ शकतो. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाच्या खिशावरती आता मोठा ताण येऊ शकतो. नागरिकांनो, लोक विचार करत असतील की युद्ध आखाती देशात होतंय, मग महाराष्ट्रातील खेड्यामध्ये याचा काय फरक पडणार आहे. तर मित्रांनो, आता सर्व मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे कच्चं तेल थांबलंय. नागरिकांनो, प्रत्येक घरापर्यंत वस्तू पोहोचवण्यासाठी जी वस्तू लागते तीच वाहतूक आता थांबवली जाणार आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला अशा 10 वस्तू सांगणार आहे की ज्या तुम्ही साठवल्या नाही तर परवा तुम्हाला दुकानामध्ये 4 ते 5 पटीच्या किमतीने या वस्तू खरेदी करून आणाव्या लागतील. ग्रामीण भागातील माझ्या बांधवांनो, तुमच्यासाठी ही परिस्थिती जाणून घेणं फायद्याचं आहे. कारण 5 वस्तू अशा आहेत की ज्यांची किंमत ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त महागली जाणार आहे. महाराष्ट्रातील विशेष जिल्ह्यांमध्ये पुरवठा साखळी तुटल्याने परिस्थिती ही भयानक होणार आहे. लोकांना वाटत आहे की युद्ध लांब आहे, परंतु इराणमधून येणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा थांबला आहे. 10 वस्तूचे भाव हे भयानक वाढणार आहेत. नागरिकांनो, सकाळी उठल्यापासून लागणाऱ्या दुधाच्या पिशवीपासून ते साबणाच्या रॅपरपर्यंत सर्व प्लास्टिकपासून बनलेल्या वस्तूंच्या किमती या मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे या 4 पटीने वस्तू महागतील. तुमच्या घरातील कोणत्याही किराणा मालाच्या पिशवी असतील त्या प्रत्येक प्लास्टिक वस्तूची किंमत ही महागली जाईल. त्यानंतर आता येऊयात दुसऱ्या वस्तूवरती जिच्याशिवाय तुमच्या घरातलं एक वेळचं जेवण देखील बनू शकत नाही. ते म्हणजे स्वयंपाकघरातील सूर्यफूल तेल, पाम तेल असेल कोणत्याही तेलाच्या आयातीवरती आता आपलं अवलंबून आहे. ते म्हणजेच युद्धाच्या जहाजाचे मार्ग बंद झाले आहेत आणि आज जे तेल तुम्ही 150 रुपयाला घेताय तेच आता 600 रुपयाला मिळू शकतं. फोडणी महागली जाणार असून अख्खं जेवण महागणार आहे. मध्यमवर्गीय गृहिणींचं बजेट हे एका वस्तूमुळे उद्ध्वस्त होऊ शकतं. पण हे फक्त शहरापुरतंच मर्यादित राहिलं नाहीये, कारण ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी देखील पुढच्या 5 वस्तू म्हणजे दुष्काळात 13वा महिना ठरणार आहे. कारण कच्च्या मालाच्या आयातीवरती परिणाम झाल्याने खताच्या किमतीमध्ये देखील मोठी वाढ होणार आहे. इराण हा गॅसचा मोठा स्रोत आहे.
आहे, त्यामुळे पुरवठा खंडित झाला तर सिलेंडरचे भाव देखील गगनाला भिडणार आहेत. त्याचबरोबर वाहतूक खर्च वाढल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किराणा मालाची देवाणघेवाण करत असताना भयानक वाढ होऊन वाहतूक खर्च वाढल्यामुळे डाळी, कडधान्य देखील आवाक्याच्या बाहेर जाणार आहेत. पेट्रोल, डिझेल महागाईच्या अग्नितांडवाचे मुख्य कारण ठरणार असून इंधनामध्ये भयानक वाढ होणार आहे. औषधं देखील महागली जाणार आहेत. अनेक औषधांचा कच्चा माल हा पेट्रोकेमिकल उद्योगातून येतो. इंधन वाढीमुळेच उत्पादन आणि वाहतूक खर्च वाढल्याने महत्त्वाची औषधं महागली जातील. सिमेंट कारखाने आणि स्टील प्लांट चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोळसा आणि नैसर्गिक वायू लागतो. ऊर्जेचे दर वाढल्याने घराचे बांधकाम करणं देखील आता मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. कापडांमध्ये पॉलिस्टर आणि नायलॉन यासारखे कृत्रिम धागे, पेट्रोकेमिकल्स असतात. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने कपड्यांच्या किमतीमध्ये देखील 15 ते 20% वाढ आधीच झाली आहे, पण आता 40% ही वाढ जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली. कुरिअर चार्जेस वाढणार आहेत. ट्रकचं भाडं, जहाजांची वाहतूक महागल्यामुळे ऑनलाईन मागवल्या जाणाऱ्या वस्तूंचे शिपिंग चार्जेस प्रचंड वाढतील आणि थेट परिणामी ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. जागतिक युद्धाचं वास्तव्य पाहता वाहतुकीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि याचा थेट परिणाम किराणा मालाच्या दुकानावरती होणार असून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवली जाणारी प्रत्येक वस्तू ही 4 पट दराने विकली जाणार आहे. नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. नागरिकांनो, डिझेल महाग होतं तेव्हा शेतातून तुमच्या घरापर्यंत येणाऱ्या भाजीपाला, धान्याचा आणि किराणा मालाचा प्रवासही महाग होतो. त्यामुळे ही केवळ महागाई नाही तर महागाईचा विस्फोट आहे, ज्यामुळे तुमच्या महिनाभराच्या खर्चामध्ये आता 4 पटीने वाढ होणार आहे.